मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दावोस दौऱ्यावरून चांगलंच राजकारण रंगलेलं आहे। शिंदेंच्या दावोस दौऱ्यानंतर ठाकरे गटाने त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आणि दरम्यान यानंतर एकनाथ शिंदेंनी सुद्धा आदित्य ठाकरेंवर पलटवार केलाय। बघूया। थोडी मजा बर्फाची घेऊ दे त्यांना थंड हवेत, मग हवा गरम कशी करायची आम्हाला बरोबर माहिती। ते आता मोकळे आहेत, ते बेकार केले त्यांना लोकांनी। आज ते सत्तेच्या बाहेर माशासारखे धडपडत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दावोस दौऱ्यावरून शिंदे आणि ठाकरे गटात आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू झाला। शिंदेंच्या दावोस दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंनी शिंदेंवर टीकास्त्र टाकलंय। दरम्यान यानंतर एकनाथ शिंदेंनी देखील आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय। डायव्हर्स मध्ये दोन पत्रकारांना पण नेलेलं आहे, एक दोन अजून मित्र आणि दोन तीन दलाल नेलेले आहेत। असो हे सगळं आमच्याकडे फोटोज वगैरे सगळं आलेलं आहे आणि त्याच्यावर आम्ही खुलासा ते परत आल्यानंतर करू। थोडी मजा बर्फाची घेऊ दे त्यांना थंड हवेत, मग हवा गरम कशी करायची आम्हाला बरोबर माहिती आहे। सगळे डायव्हर्सचे करार जे आहेत त्याच्याबद्दल माहिती आहे, मागच्या वर्षीची आणि ह्या वर्षीची, ती आम्ही करू बरोबर। ते आता मोकळे आहेत, ते बेकार केले त्यांना लोकांनी। आज ते सत्तेच्या बाहेर माशासारखे धडपडत आहेत। दावोसच्या दौऱ्याचा हिशोब विचारण्याच्या अगोदर गेल्या वर्षी 1,37,000चं आम्ही MOUs केले। त्याच्यापैकी 75 ते 80% कन्व्हर्जन झालं, त्याचं एक्झिक्युशन झालं, कामं सुरू आहेत। आता 3,53,000 प्लस स्वारस्य दाखवलेले 1 ते 1.5 लाख या सर्व MOUsचं आम्ही इम्प्लिमेंटेशन करणार। वेदांता फॉक्सकॉन, एअरबस टाटा, मेडिकल डिव्हाइस पार्क, बर्ड ड्रग पार्क, ही वर्ल्ड कप फायनल जी केलेली आहे, अजून काय काय फिल्मफेअर केलेलं आहे आणि आता हे जे करार झालेत, चर्चा करूया ना। मागच्या वर्षीचे करार, डायव्हर्सची त्यांची जी गंमत दौरा होता आणि आत्ताचा करू। पण मी त्यांना चॅलेंज देतोय, जर त्यांना एवढं वाटत असेल की आम्ही सत्तेच्या बाहेर तडफडत आहोत, हो आम्ही महाराष्ट्रासाठी तडफडत आहोत, आणि जर त्यांना हिंमत असेल तर माझ्यासोबत त्यांनी एका मंचावर यावं आणि बॅससमोर बसावं। दावोस दौऱ्यावरून परतल्यानंतर एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर हल्लाबोल केला होता। दावोस दौऱ्यातील आकडेवारी बघून विरोधकांचे डोळे पांढरे होतील असा निशाणा शिंदेंनी लगावला। दरम्यान अँब्युलन्स घोटाळ्यावरून शिंदेंचे डोळे पांढरे होणार नसतील तर हे दुर्दैव असं म्हणत राऊतांनी पलटवार केला। विरोधी पक्षांनी टीका केलेली आहे दौऱ्यावरची, आपण त्यांना काय उत्तर देणार? आम्ही कामातून उत्तर देऊया। आकडे बघून त्यांचे डोळे पांढरे होतील आणि 2 लाखापेक्षा जास्तीचे रोजगार मिळतील। जेम्स ज्वेलरीमध्ये 1 लाखापेक्षा जास्ती रोजगार मिळतील। दाऊदचे आकडे खूप मोठे आहेत, कितीतरी लाख कोटी वगैरे सांगतायत, पण आमच्यासमोर एकच आकडा आहे। दावोसला असताना जो समोर आला तो म्हणजे त्यांच्या मंत्रिमंडळातला 8,000 कोटीचा ॲम्ब्युलन्स घोटाळा। या 8,000 कोटीचा ॲम्ब्युलन्स घोटाळ्याने जर मुख्यमंत्र्यांचे डोळे पांढरे होणार नसतील बरं का, तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। एकनाथ शिंदेंच्या दावोस दौऱ्यामुळे राज्यात रोजगार निर्मिती होणार असल्याचं राहुल शेवाळेंनी म्हटलंय। मात्र मागच्या दावोस दौऱ्यातील प्रकल्प कुठे आहेत, रोजगाराचं काय झालं असा सवाल अनिल देशमुखांनी केला। लोकांना आता दावोसच्या दौऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या बाबतीत संपूर्ण माहिती मिळालेली आहे आणि यापूर्वी पण महाराष्ट्र हा गुंतवणुकीत सर्वात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे। आणि आजही दावोसच्या माध्यमातून मी माननीय मुख्यमंत्री साहेबांचा मनपूर्वक आभार मानतो की महाराष्ट्रात एक प्रचंड गुंतवणुकीचे MOU त्यांनी केलेले आहेत आणि त्यातून महाराष्ट्रातल्या जनतेलाच फायदा होणार आणि महाराष्ट्रातील तरुणांनाच रोजगार मिळणार आहे, म्हणून मी त्यांचं अभिनंदन पण करतो। मागच्या वर्षी जे 2.5 लाख कोटीचे जे MOU केले त्याचं पहिले सांगा काय झालं, किती कागदावर आहे आणि किती जमिनीवर आहे। 20% सुद्धा प्रकल्प मागच्या दावोसहून आल्यानंतर MOUचे त्यांचे चालू झाले नाही। मग अशा घोषणा करून काय फायदा? घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर खरोखरच ते सर्व प्रकल्प 1 वर्षाच्या आतमध्ये चालू झाले पाहिजे। इतक्या प्रकल्पाची घोषणा केली होती, 20%च्या वरती प्रकल्प चालू नाही। दावोस दौऱ्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले। दावोस दौऱ्यात किती खोके खर्च झाले असा सवाल विरोधकांकडून विचारण्यात आलाय। मात्र विरोधकांच्या टीकेवर सत्ताधाऱ्यांनी सुद्धा सडेतोड प्रत्युत्तर दिलंय। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।